नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनप सर ओम साई क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आपण हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत हे सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूल मेथडने सॉल्व्ह केले होते। जे आपलं प्रिव्हियस लेक्चर होतं त्यामध्ये क्रॅमर्स रूल मेथडने सॉल्व्ह केले होते। आज आपण एलिमिनेशन मेथडने हे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। आता व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी सुरुवातीला मी सायमल्टेनियस इक्वेशन राईट करून घेतले। आता एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतो मुलांना, ही जे y चे कोएफिशिएंट आहे ना, हे y चे कोएफिशिएंट आपण इक्वेट करतो। जर x ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर y चे कोएफिशिएंट इक्वेट करा, y ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर x चे कोएफिशिएंट इक्वेट करा। मी y चे कोएफिशिएंट इक्वेट करतो, याला कारण आहे एकाला पॉझिटिव्ह साइन आहे आणि एकाला निगेटिव्ह साइन आहे। इक्वेट करण्यासाठी काय करतो आपण, इक्वेशन फर्स्टला 2 ने मल्टिप्लाय करणार। हे जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, या इक्वेशन नंबर फर्स्टला या 2 ने मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन नंबर सेकंडला या 7 ने मल्टिप्लाय करा। क्लियर? हां, 2 into 1x 2x plus 2 into 7y 14y is equals to 2 into 10 20। मला नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर काय 3। त्यानंतर आता 7 ने मल्टिप्लाय करतो, 7 into 3x 21x 7 into -2y minus 14y आणि 7 into 7 किती होणार आहे 49। मला नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर काय 4। आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची मी ऍडिशन करतो। इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची काय करतो मी आता ऍडिशन करतो। ऍडिंग इक्वेशन 3 and 4, ऍडिंग इक्वेशन 3 and 4। हां, 3 नंबरचे इक्वेशन राइट करतोय, 2x plus 14y is equals to 20। हे आहे इक्वेशन नंबर 3। 4 नंबर काय आहे सांगा, 21x minus 14y is equals to 49। हे आहे इक्वेशन नंबर 4। या दोन इक्वेशनची आता मी ऍडिशन करतोय। ऍडिशन करताना काय होणार आहे बघा, ऍडिशन करताना काय होणार आहे, प्लस 14y मायनस 14y कॅन्सल होईल। त्यानंतर 2x प्लस 21x 23x, त्यानंतर 20 प्लस 49 किती होणार आहे 69 आणि x इज इक्वल्स टू 69। हा 23 मल्टिप्लाइड आहे, तिकडच्या साइडला गेल्यानंतर तो डिवाइड होणार आहे, म्हणजेच मला x ची व्हॅल्यू किती मिळेल 23 3 जा 69। मला x ची व्हॅल्यू मिळाली 3। आता ही व्हॅल्यू काय करतो मी, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतो। सबस्टिट्यूट किंवा पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन फर्स्ट। काय आहे इक्वेशन नंबर फर्स्ट, 1x plus 7y is equals to 10। चला ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, 3 plus 7y is equals to 10, 7y is equals to 10 प्लस 3 त्या साइडला शिफ्ट केला -3, 7y is equals to 10 minus 3 7 आणि y is equals to 7। 7 मल्टिप्लाइड आहे, डिवाइड होणार आहे, म्हणजेच मला y ची व्हॅल्यू मिळते 1। म्हणजेच x is equals to 3 मिळाला आणि y is equals to किती मिळाला 1। प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण हे एक्झाम्पल क्रॅमर्स रूल मेथडने सॉल्व्ह केलं होतं आणि त्या क्रॅमर्स रूल मेथड मध्ये x ची व्हॅल्यू मला 3 मिळाली होती, y ची व्हॅल्यू मला 1 मिळाली होती। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे ऑनलाइन लेक्चर आहे ते 1 जून पासून सुरू होणार आहे। लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्या। धन्यवाद। तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू।